स्पष्ट करते हुए कहा, कविता कवि विशेष की भावनाओं का चित्रण। कविता में वास्तव में सत्य, शिव और सौंदर्य की ऐसी अलौकिक रस धारा प्रवाहित होती है जो सबको एक समान आनंदित करती है। कविता समाज को एक नई चेतना प्रदान करती है, आनंद का सही मार्ग दिखाती है और मानवीय गुणों की प्रतिष्ठा करती है। और एक छोटी सी कविता मैं आप लोगों के सामने प्रस्तुत करके और एक ऐसा गीत सुनाना चाहती हूँ मैं, खुशी हो या गम बस मुस्कुराना चाहती हूँ मैं। दोस्तों से दोस्ती तो हर कोई निभाता है, दुश्मनों को भी अपना दोस्त बनाना चाहती हूँ मैं। जो हम उड़े ऊंचाइयों पे अकेले, तो क्या नया काम किया, साथ में हर किसी के पंख फैलाना चाहती हूँ मैं। वो सोचते हैं कि मैं अकेली हूँ उनके बिना, तन्हाई साथ है मेरे बस इतना बताना चाहती हूँ मैं। ऐ खुदा तमन्ना बस इतनी सी है, कबूल करना, मुस्कुराते हुए तेरे पास आना चाहती हूँ मैं। बस खुशी हो हर पल और महके ये गुलशन सारा, हर किसी के गम को अपनाना चाहती हूँ मैं। एक ऐसा गीत गाना चाहती हूँ मैं, खुशी से गम बस मुस्कुराना चाहती हूँ मैं। बस इसी के साथ मैं विदा लेती हूँ और आगे का प्रोग्राम के कार्यक्रम राधिका मैडम बताएंगे। संस्कृतमधले तालशब्द सुद्धा कवितेचं रूप साकार करतात. अशा एका संस्कृतमध्ये एक वेगळा ताल आणि सूर तुझ्यापुढे संस्कृतचा विद्यार्थी घेऊन येतात. मैं अभी कहना भूल गई, शब्द और अर्थ, शब्दों का मेल भी कविता बन सकता है। उसका एक जीता जागता उदाहरण आपके सामने ये लड़कियां प्रस्तुत करेंगी, देखिए। पुत्रनेत्राय त्रयीशास्त्रवशत्रवे गोत्रादि गोत्रजत्राय गोत्रात्रेते नमो नमः। नमामि कामनोनुन्नं नानं मुनि ममानिनं ननानन ममानाम मोन्नामानमुने नमुन कान्तं तन्तु तदतं तदतः तं तं ततौ तदतं तमौ ते तदतो तातो तो दन्ते तदततैति ते तुतं सारदार तरैरैते रुद्धौतेहि रताता तिथिरौति तिरे तिरे तरौ तरौ दादलो दुदहादि दादा दादा दहो दहो दुदाम तदमे दुदहै दादा दादा गति गतौ। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संतोष राणे सर, कवी रुपेश पवार, कवयित्री आदिती जहागीरदार यांची ओळख तुम्हाला करून देते. मगाशी 2 गाणी ज्या विद्यार्थिनींनी सादर केली ती शांता शेळके आणि आरती प्रभू या कवयित्रींची होती. आणि कवितानंतर या गीतांचं स्वरूप कसं सादर करतं, कसं माणसाला गुणगुणाला लावतं, यासाठी ती सादर केलेल्या 2 गीतं होती. नाहीतर थोडासा वेगळा भाग गुणवत्ता आता का सादर केली गेली, तर मराठीतल्याच या कवयित्रींची ही गीतं आज आपल्या प्रत्येकाच्या मुखात आहेत. हे नवीन कविता करणाऱ्या कवींनी लक्षात ठेवावं आणि असे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे, यासाठी ती सादर केली होती. प्रमुख पाहुण्यांचा परिचय. आपल्याकडे आत्ता आलेले प्राध्यापक संतोष राणे सर हे आपल्याच महाविद्यालयात मराठी विभागात वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. सेंट झेवियर्स मधून पत्रकारिता अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केलाय. लोकसत्ता दैनिक सकाळमधून काही वर्ष पत्रकारिताही त्यांनी केली आहे.
एकता कल्चरल अकादमीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. साहित्य ललाटतर्फे पुरस्काराने त्यांना सन्मानित केलंय. तसेच ग्रंथमित्र पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केलंय. आणि असे हे आपल्याला लाभलेले मान्यवर जे आजचे तुमच्या समोरचेच मराठीचे प्राध्यापक आज आपल्याकडे असणारे कवी आणि कवयित्री यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहेत आणि यांनी या वयात कशा पद्धतीने कविता केल्या, त्या कवितेला कसं वळण मिळावं, हे तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळावी हा शुद्ध आणि स्वच्छ हेतू या कार्यक्रमापाठीमागचा आहे. आदिती जहागीरदार ही आपल्याच महाविद्यालयातली ही एक विद्यार्थिनी, तुमचेच एक प्रातिनिधिक रूप. तिचा काव्यसंग्रह मी वाचला, तिच्याशी भेट झाली आणि वाटलं तुमच्यासारख्या उमलत्या कवींना एक नवी प्रेरणा मिळावी. तुमच्यातल्याच कवीला या नुकत्याच फुललेल्या कवीच्या सुगंधाचा स्पर्श व्हावा आणि कवितेची प्रेरणा प्राप्त व्हावी. कविता वर्गात शिकतो, वाचतो, परीक्षेसाठी आपण त्याचा अभ्यास करतो, पण फक्त तिथेच ती थांबत नाही, तर तिचा प्रवास हा जीवनभर चालू असतो. त्यातील ओथंबलेल्या संवेदना, त्यातील जाणीव ही पंख पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाखरात मला सतत जाणवली. तुम्ही म्हणजे केवळ कॉलेजमधले विद्यार्थी नसून एक पाखरं आहात. स्वतःची शक्ती संवेदना घेऊन पंखांना घेऊन बाहेर पडणार आहात, तेव्हा त्याला वास्तवतेची आणि प्रामाणिकपणाची शक्ती असणं फार जरुरीचं आहे. आणि म्हणूनच नव्या जुन्याचा मिलाव या कवितेतूनही आपल्याला शिकायला मिळतो. आणि अशा या आदितीवर गदिमांचा खूप मोठा प्रभाव आहे. पु ल देशपांडे, वपू काळे हे ती मनापासून वाचते आणि चांगलं वाचलं की चांगलं सुचतं आणि मगच चांगलं लिहिलं जातं हे तिने तिच्या काव्यसंग्रहातून दाखवून दिलं. म्हणून आज तिला या ठिकाणी आमंत्रित केलं. काव्यसंग्रह प्रकाशित झालाय, पण हवा तिच्या डोक्यात शिरलेली नाही. ती तिच्या कवितेत तिच्या प्रामाणिक अनुभूतीचा मनोबंध सांगताना म्हणते की भरभरून मजला शब्द सापडले, भरभरून मजला शब्द सापडले, शब्दांचे पंख फडफडू लागले, शब्दांशी मी एकरूप झाले, परी शब्द थोडे माझे कमी पडले. अशी प्रामाणिक आदिती अज्ञानाच्या अंड्यातून बाहेर पडते आणि ज्ञानासाठी उभेची मागणी करते आणि परत म्हणते शब्दांवर शब्द सुचले, यमकाशी यमक जुळले, नवे भान मनी उमटले, परी माझे काव्य कुठेतरी कमी पडले. ही कमीपणा आपण कमी आहोत ही जाणीव जेव्हा प्रत्येक माणसात राहते तेव्हा तो पुढे पुढे पाऊल टाकत राहतो आणि हाच आत्मविश्वास आणि हा भाव तिच्याशी गप्पा गोष्टी करताना तुम्हाला प्राप्त होणार आहे. तसंच दुसरं जे आहे ते आहेत रुपेश पवार, तुमच्या समोर बसलेले आहेत. हे पण आपल्याच महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, दोघंही जण. रुपेश पवार यांनी इतिहास विषय घेऊन BA केले. LLBच्या तृतीय वर्षाला ते शिकतायत. तसेच जनसंपर्क पत्रकारिता ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. 200हून अधिक मराठी आणि हिंदी काव्यरचना त्यांनी केली आहे. ठाणे वैभव गावकरी याच्यातून त्यांनी स्तंभलेखन सतत 5 वर्ष केलंय. 4 स्वरचित सामाजिक कथा, एक लघुनाट्य, इतिहास विषयक संशोधन, अभ्यास, शिवकाव्य लेखन हेही त्यांचं झालेलं आहे. कौतुक करावं असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचा महाराष्ट्र दीप पुरस्कार 2008 आणि 2009चा त्यांना मिळालाय. कवी कुसुमाग्रज स्मृतिकृत्यचं राज्यस्तरीय काव्य संमेलन मुंबई आणि पुणे इथे त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. अखिल महाराष्ट्र पत्रकार पत्र लेखक संघाचा जिल्हा पुरस्कार त्यांना मिळाला. लोककल्याण विद्याप्रसारक संस्था ठाणे यांचा पुरस्कार मिळाला. दैनिक सन्मित्रकार श्री सपा जोशी यांच्याकडून काव्य वाचन झालं. तसेच महाबळेश्वर आणि ठाणे येथे भरलेल्या अखिल मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी त्यांना खास आमंत्रित करण्यात आलं होतं आणि डोंबिवली इथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनातही त्यांनी काव्य वाचन केलं. आपल्याच महाविद्यालयातील ही 2 छान फुलं आहेत आणि तुम्हीही याच महाविद्यालयातले आहात. जरी 11वीत असला तरी तुमचा प्रवास खरा सुरू झाला आहे. महाविद्यालयातली वेगवेगळ्या मंडळं तुमच्यासाठी काम करत असतात. त्याच्यातून तुम्ही शिकावं आणि त्याच्यातूनच पुढे जावं. अभ्यास आणि ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत येताना आदर्शही समोर असावे. त्याच्यातनं शिकावं, स्वतःशी तुलना करावी.
म्हणून हा गप्पा गोष्टींचा एक कार्यक्रम ठेवलाय आणि हा कार्यक्रम झाल्यावर इथे 8 मिनिटाची एक स्लाइड शो तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. तो पण बघा, म्हणजे मग कवितेची परंपरा आणि मराठीचा अभिमान काय असतो ते आपल्याला कळेल. तर मी पाहुण्यास विनंती करते की तुम्ही कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावी, कार्यक्रमाला प्रारंभ करावा आणि वरिष्ठांना विनंती करते की आपण असं रसिकतेने शेर ऐकवा असं सांगतात असे आमचे शर्मा सर, डॉक्टर माथुर वैश्य मॅडम, दहीवले मॅडम, सोनावणे मॅडम, पारसनीस मॅडम, पाटील मॅडम आणि सर्व माझे विद्यार्थी, रुपेशचे वडील इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. मला कल्पना आहे